एकदा नक्की करून पहा हे कटलेट. चिली गार्लिक पनीर कटलेट खूपच छान लागतात चवीला. घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्यापासून बनवू शकता. भाज्या यामध्ये तुम्हाला आवडतात त्या घालू शकता. चवीला जेवढं उत्तम आहे तेवढंच बनवायलाही खूप सोपी आहे. खूप कुरकुरीत होतात हे पनीर कटलेट. तुम्ही इव्हिनिंग टाईमला किंवा पार्टी स्नॅक्स म्हणून हे ट्राय करू शकता. खूप छान असे कुरकुरीत बाहेरून आणि आतून सॉफ्ट असे हे पनीर कटलेट होतात. तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक पॅन घेतलेला आहे. तर आधी आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत. 2 चमचे मी छोटं तेल घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. तर जिरं थोडंसं भाजून घेऊया आपण. जिरं थोडंसं चटकलं तर यामध्ये आपण घालणार आहोत लसूण. तर लसूण थोडी जास्त घालायची म्हणजे या कटलेटला खूप छान टेस्ट येते. तर साधारण 10-12 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या. तर तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण मिरचीचं कमी जास्त करू शकता. आता 2 मोठ्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता थोडंसं भाजल्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक कांदा मध्यम आकाराचा. आता इथे तुम्हाला कांदा ना कच्चा वापरायचा असेल तर वापरू शकता. पण थोडंसं तेलामध्ये असं फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं, चव खूप छान येते कटलेटला. तर बघू शकता कांदाही आपण जास्त नाही, 1 मिनिटभरच फक्त परतून घेणार आहोत. थोडासा हलकासा गुलाबीसर कलर आला इतपतच. आता हे काढून आपण थंड करून घेऊया किंवा डायरेक्ट आपण जे 3 बटाटे मी घेतलेले आहेत, किसून घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे, त्यामध्ये घालून घेणार आहोत. थोडंसं हलकंसं गरमच आहे. बघू शकता सर्व हिरवी मिरची, आलं आणि कांदा आपण या बटाट्यांमध्ये काढून घेतलेला आहे. आता इथे आपण ना भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर मी उकडलेले मटार घालते थोडीशी. तुम्ही इथे बीन्स, फ्लावर, गाजर, कॉर्न घालू शकता. 100 ग्रॅम पनीर मी बारीक किसून घेतलेला आहे. आणि आपण इथे पनीर कटलेट बनवतो आहे. तुम्हाला पाहिजे तर छोटे छोटे एकदम पीसेसमध्येही कट करू शकता. 1 चमचा मिक्स हर्ब्स घेतलेला आहे. सोबतच पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची. तुम्ही थोडंसं क्रश करूनही घालू शकता किंवा पावडर घालू शकता. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली कारण आपण हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहेत आणि काळी मिरीही. सोबतच अर्धा चमचा एवढं धने पावडर घालते. पाव चमचा गरम मसाला पावडर घाला. खूप छान टेस्ट येते या कटलेटला. आणि आता यामध्ये आपण चवीनुसार घालूया मीठ. आता हे सर्व साहित्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे वापरतोय ब्रेड क्रम्स. तर 2-4 ब्रेड्स घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तर घरच्या घरी तुमचे ब्रेड क्रम्स तयार होतात. आणि बाजूचे ब्राऊन कडा वगैरे असतात ते काढायची काही गरज नाही. त्या सहितच आपण हे क्रम्स बनवून घेतलेले आहेत आणि सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं घट्टसर गोळ्यासारखं होईपर्यंत तुम्ही हे मिक्स करून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की ब्रेड क्रम्स कमी पडत आहेत तर ब्रेड क्रम्स घालू शकता किंवा ब्रेड क्रम्स नसेल घालायचे तर तांदळाचं पीठ थोडं घातलं तरी चालेल. व सर्व व्यवस्थित असं घट्टसर गोळ्यासारखं झालेलं आहे. असंच आपल्याला मिश्रण हवं आहे. तर हे घट्टसर करून घेतल्यानंतर आता याचे आपल्याला कटलेट बनवायचं. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता तुम्हाला कटलेट किती छोटे किंवा मोठे हवेत त्या हिशोबाने तुम्ही याचे छोटे बॉल घेऊन कटलेट करण्याचा शेप देऊ शकता किंवा तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. तर इथे बघा मी थोडा गोल करून चपटा करून हातावरती असं याला राऊंड फिरवते म्हणजे कसं साईडनेही याला छान असं शेप येतो. आणि जास्त जाडसर ठेवायचं नाही. इतपत बघा असं आपण याला शेप देऊन घेतलेला आहे. आता याच पद्धतीने मी सर्व कटलेट जे आहे बनवून घेते. तर आपले कटलेट तयार झालेले आहेत. तर अजून आपल्याला एक प्रोसिजर करायची आहे. ती म्हणजे काय, तर इथे बघा एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. पाण्यामध्ये मिक्स करून 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे किंवा तुम्ही मैदा, कॉर्नफ्लोअर काही घेऊ शकता. पण इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला हे कटलेट कोट करून फ्राय करायचे आहेत. तर सर्वप्रथम आधी आपण हे कटलेट गव्हाच्या जी पेस्ट करून घेतली होती गव्हाच्या पिठाची त्यामध्ये डीप करून घ्यायचे. हलकंसं फक्त ओलसरपणा पाहिजे आपल्याला, जास्त कोटिंग नको आहे. आणि त्यानंतर हे ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे सर्व बाजूने. आता हे ब्रेड क्रम्स निघू नयेत म्हणून काय करायचं, हातावरती घेऊन थोडंसं हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, व्यवस्थित ब्रेड क्रम्स चिकटले जातात आणि जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा ते निघत नाही. आता इथे तुम्हाला शॅलो फ्राय, डीप फ्राय जसं करायचं असेल तसं तुम्ही फ्राय करू शकता.
तर पॅनमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपण हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय जसं तुम्हाला आवडत असेल तसं करू शकता. आणि एकाच वेळेस जास्त कटलेट्स एकमेकांना चिटकवून ठेवायचे नाही, थोडामध्ये अंतर देऊन आपण हे कटलेट फ्राय करून घेणार आहोत. खूप छान लागतात हे कटलेट खाण्यासाठी. कुठल्याही सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता. संध्याकाळी इव्हनिंगमध्ये टी टाईम बरोबर हे खूपच छान लागतात. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. असाच मस्त असा लाल थोडासा असा लालसर गोल्डन कलर येईपर्यंत आपण अजून थोडं दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचं. ब्रेड क्रम्स लावल्यामुळे काय होतं, बाहेरून एकदम कुरकुरीत होतात आणि आतून आपण बटाटा, पनीर वगैरे वापरले त्यामुळे सॉफ्ट असतात, आतमध्ये जास्त कडक होत नाही, त्यामुळे खाण्यामध्ये खूप मजा येते. टोमॅटो केचप किंवा सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी चटणीही बनवू शकता. तर हे कटलेट बघू शकता आपले मस्त असे फ्राय झालेले आहेत दोन्ही साईडने. तर गरमागरम आपले कटलेट तयार आहेत. चीज गार्लिक पनीर कटलेट. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. याआधीही माझ्या चॅनलवरती स्नॅक्सचे बरेच प्रकार आहेत जे तुम्ही पाहू शकता. झटपट आणि घरच्या घरी कसे स्नॅक्स बनवायची त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. ते पाहून तुम्ही घरी पार्टी वगैरे असेल काय तर तुम्ही हे स्नॅक्स बनवू शकता. तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत गरमागरम हे कटलेट.